आपल्याला माहिती आहे की आता संपूर्ण लढाई ही ड्रोनच्या आधारावर होते आणि हे जे काही UAVs आहेत त्याचं ऍडव्हान्स व्हर्जन हे इथे तयार होणार आहे. ज्या ठिकाणी -40 डिग्री टेम्परेचर असतं अशा ठिकाणी देखील आपले सैनिक रक्षण करत असतात. पण आता त्या ठिकाणी रोबोट्सच्या माध्यमातून देखील आपल्याला रक्षण व्यवस्था उभी करता येईल अशा प्रकारचे ऍडव्हान्स रोबोट्स हे देखील या ठिकाणी तयार होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की डिफेन्स आणि एरोस्पेसच्या क्षेत्रामध्ये आजची ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही एक प्रकारे मैलाचा दगड ठरेल हा मला विश्वास आहे. आणि सोलर इंडस्ट्रीने यापूर्वी देखील आपल्या देशाच्या डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी ड्रोन्स असतील, अँटी ड्रोन सिस्टीम जी जगात नाही अशा प्रकारची अँटी ड्रोन सिस्टीम ही सोलारने आपल्याकडे तयार करून दाखवली. पिनाका मिसाईल्स असतील, वेगवेगळे ज्या काही नवीन गोष्टी आपल्या डिफेन्स करतायत त्या सोलारने केल्या आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आजचा हा प्रोजेक्ट केवळ नागपूरलाच नाही तर महाराष्ट्राला देशाच्या डिफेन्स कॅपेबिलिटीमध्ये एक महत्वाचं स्थान म्हणून या ठिकाणी निर्माण करेल. आत्मनिर्भरतेकडे एक महत्वाचं वाटचाल वाटते तुम्हाला? निश्चितच ही आत्मनिर्भरतेकडे एक महत्वाची वाटचाल आहे. ज्या गोष्टी जगातले अनेक देश करू शकत नाहीत त्या गोष्टी आज भारतात होत आहेत. मला असं वाटतं की ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला एक नवीन बळ दिलेलं आहे त्याचा परिणाम आहे की आज या सगळ्या गोष्टी भारतामध्ये होताना दिसतात. टाटा, डसॉल्ट आणि हे एक हब होत आहे डिफेन्स प्रोडक्शन. निश्चितपणे एक प्रकारे डिफेन्स प्रोडक्शनचं हबच होत आहे आणि एकदा इकोसिस्टीम तयार झाली की मग त्यातनं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्सही वाढतात आणि जॉब क्रिएशन देखील होतं. तेच या माध्यमातून होणार आहे. सोलार ग्रुपचं खूप कौतुक होतं, त्यांनी शून्यातनं हे सगळं यश संपादन केलं. हे निश्चितपणे सत्यनारायणजी नुवाल जे सोलार ग्रुपचे प्रमुख आहेत त्यांना भारत सरकारने सर्वोच्च सन्मान पद्मश्री देखील दिलेला आहे. आणि त्यांनी ज्या काळामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये कुठलंही क्लॅरिटी नव्हती त्याही काळात राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून डिफेन्स सेक्टरमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करत गेले आणि त्यातनं त्यांनी ज्या कॅपेबिलिटीज बिल्ड केल्या युद्धाच्या वेळी आपल्याला त्या कॅपेबिलिटीजचा चांगला उपयोग झालाय आणि म्हणूनच शून्यातनं त्यांनी हे मोठं विश्व उभं केलंय. आज जगातल्या कितीतरी देशांमध्ये ते या ठिकाणी काम करतायत. मुझे बहुत खुशी है कि सोलार इंडस्ट्री